वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे व्हायरस बी. आता व्हायरस बी म्हणजे काय, तो कसा होतो, त्याचा जंतू व्हायरस बी याचे ठिकाण कोणते आणि याचा अध्ययन काळ व तो कशा प्रकारे पसरतो, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा. ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. व्हायरस बी, तर याला सिरम हेपॅटायटिस असे म्हणतात. पूर्वी काय याला म्हणत होते, तर सिरम हेपॅटायटिस बी असे त्याला म्हणत होते. तर याचा जंतू व्हायरस बी, जंतूचे ठिकाण रुग्ण व कॅरियर्स, रुग्ण आणि कॅरियर्स याचे जे ठिकाण आहेत, याचा अध्ययन काळ किती आहे, तर 1 ते 1.5 ते 6 महिने. ठीक आहे. तर जंतू व्हायरस हा, याचा व्हायरस कोणता, तर हेपॅटायटिस बी एच बी व्हीमुळे होणारा संसर्ग आहे. तर हा काय आहे, तर HBV मुळे होणारा एक संसर्ग आहे. तर याला पूर्वी सिरम हेपॅटायटिस म्हटले जायचे. यालाच काय म्हणायचे पूर्वीच्या काळात, तर सिरम हेपॅटायटिस बी असे म्हणायचे. तर कारण काय असे म्हणायचे, कारण काय आहे, तर कारण प्रामुख्याने रक्त आणि शरीरातील द्रव्याद्वारे तो पसरतो. तर याचं कारण काय, तर हा प्रामुख्याने कुठून पसरतो, रक्त आणि शरीरातील द्रव्याद्वारे तो पसरत असतो, म्हणून त्याला सिरम हेपॅटायटिस बी पूर्वीच्या काळी असे म्हणत होते. तर याचे जंतूचे ठिकाण काय, जंतूचे ठिकाण, तर हा विषाणू मानवी शरीरातील खालील ठिकाणी आणि मार्गाने आढळतो. खालील ठिकाणी म्हणजेच रक्त रक्त ब्लड. सर्वात जास्त संसर्गजन्य माध्यम शरीरातील द्रव्य म्हणजेच बॉडी फ्लुइड, लाळ, वीर्य, योनी मार्गातून हा द्रव्य पसरतो. यकृत पेशी, विषाणू प्रामुख्याने यकृताच्या पेशीमध्येच आपली जी प्रकृती असते म्हणजे जे प्लेक्समेंट, त्याच्यामध्ये ते तयार होते. तर याचे जंतूचे ठिकाण काय आहे, तर विषाणू मानवी शरीरातील ब्लड सर्वात जास्त कशा तो त्याचे ठिकाण काय, तर सर्वात जास्त तो म्हणजे ब्लडमध्ये असतो. तर ब्लड फ्लूइड, लाळ, वीर्य आणि योनी मार्गातील द्रव्य या ठिकाणी तर सर्वात जास्त प्रमाणात त्याचे आढळून येते. तर याचा अध्ययन काळ, तर हेपॅटायटिस बीचा इन्फेक्शन पिरियड जो आहे तो खूप मोठा असतो. आता याचा इन्फेक्शन पिरियड काय, तर हा खूप मोठा असतो. सरासरी काळ 60 ते 90 दिवस. सरासरी काळ काय, तर 60 ते 90 दिवसाचा इतका त्याचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये व्याप्ती 45 ते 180 दिवस, अंदाजे 1.5 ते 6 महिने. 45 ते 180 दिवस, अंदाजे 1.5 ते 6 महिने याचा अध्ययन काळ हा असतो. त्याच्यानंतर आहे रोगाचा प्रसार कशा प्रकारे होतो. तर इंजेक्शन, याचा प्रसार कसा होतो, तर इंजेक्शन, सिरिंज व सुयाचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित न झाल्यास कोणत्याही वस्तूंना, हत्यारांना रक्त लागून त्या दूषित झाल्यास रक्त व रक्तघटकामार्फत हे संक्रमणाने व्हायरस असल्यास तर काय होते, तर याचा प्रसार कसा होता, इंजेक्शन, जे दूषित झालेले इंजेक्शन, सिरिंज व सुयांचे निडल्स जे असतात, याचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित न झाल्यास याचा रोगाचा प्रसार हा जास्त प्रमाणात होतो. तर अशा वस्तूंना हात लावल्याने किंवा जे इन्स्ट्रुमेंट असतात जे न व्यवस्थित क्लीन न केलेले, तर त्याला रक्त लागून त्या दूषित झाल्यास रक्तगटामार्फत तो पसरतो. तर संक्रमणाने व्हायरस असल्यास रुग्णाची लाळ व वीर्य देखील दूषित असते. आता संक्रमणित असलेले जे रुग्ण असतात त्याची व्हायरस हा, तर लाळ व वीर्य देखील दूषित असते. ठीक आहे. तो संक्रमणित असला तरी त्याची लाळ आणि वीर्य देखील दूषित असते. तर त्याच मार्फत परिचर्या करण्याच्या हातांना जखम किंवा खरचटलेले असल्यास त्यांनी अशा पेशंटकडे दुर्लक्ष करावे किंवा अशा पेशंटकडे जास्त न जाताना जर अशा पेशंटच्या ट्रीटमेंट करायच्या वेळेस काय करा, तर पूर्ण डबल ग्लोव्ज, हात, चेहऱ्याला मास्क, तोंडाला मास्क आणि पूर्ण सेफ्टीने अशा पेशंटकडे जायचे. आणि टॅटू आणि
टॅटू एपिलेप्सी काढण्यासाठी किंवा कान टोचण्यासाठी वापरलेली जी सुई असते, ती सुई जर दूषित असेल तर याचा प्रसार हा होऊ शकतो. तर अशा प्रकारे याचा प्रसार होतो. दुसरं म्हणजेच याचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजेच लैंगिक संबंधातून याचा सर्वात मोठा प्रसार होतो. मातेकडून बाळाला. तर माता ही आई जर प्रेग्नंट असली तर त्याच्या बाळाला पोटात जे आपलं बाळ असेल त्या बाळाला सुद्धा याचा प्रसार होतो. घरगुती वस्तूंना देवाणातून. आता घरगुती जी वस्तू असतात ते इतरांना देवाणघेवाणातून याचा रोगाचा प्रसार हा होतो. त्याच्यानंतर याचे रोग निदान. वरच्यावर रक्तसंक्रमण घेतलेल्या माहितीवरूनच आता वरच्यावर संक्रमण घेतलेल्या माहितीवरूनच रक्ताची व्हायरससाठी तपासणी केल्यानंतर रोगाचे निश्चितकरण होते. आता वरच्यावरच तपासणी केल्यानंतर जी रक्ताच्या व्हायरससाठी तपासणी केली जाते त्या रोगाचे निश्चितीकरण हे या ठिकाणी होते. याचे चिन्ह लक्षणे काय आहेत? सुरुवात सावकाश होते. आता चिन्ह लक्षणं कसे तर या रोगाचं जे सुरुवात आहे ही सावकाश होते. अशक्तपणा असतो. थोड्याशा श्रमानंतरही रुग्ण गळून जातो. भूक मंदावते. मळमळ होते आणि कावीळ दिसते. शरीराला काय होते तर कावीळ दिसते, मळमळ होते. तर हे याचे चिन्ह साइन व सिम्पटम्स आहेत. त्याच्यानंतर उपचार काय ट्रीटमेंट याच्यावरती तर वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपल्या स्वतःची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. भरपूर प्रथिने व शर्करायुक्त आहार घ्यावा. भरपूर प्रथिने घ्यावा व शर्करायुक्त आहार घ्यावा. ठीक आहे. त्याच्यानंतर रुग्णास पूर्वस्थ होण्यास वेळ लागतो. आता जो रुग्ण आहे ज्याला याचा प्रसार झालेला आहे त्या रुग्णास पूर्वसारखा होण्यास वेळ लागतो. सुया व सिरिंजचे योग्य प्रकारे जंतुरहितीकरण करून मगच निर्जंतुकीकरण करावे. जखम खरचटलेले ओरडखा यासारखा शुल्क जखमा असल्याने अशा रुग्णाच्या संपर्कात येऊ नयेत. तर याच्यावर उपचार काय आहेत? तर अशा जो रुग्ण आहे त्या रुग्णाकडे त्याला पूर्वीसारखं होण्यास भरपूर वेळ लागतो. तर अशा वेळेस काय करायचं, जे सुया असतील सिरिंज ते योग्य प्रकारे जंतुनिर्तीकरणच करून मगच ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाठवावे. जखम असलेले जे कर्मचारी असतील जसे की परिचारिका वगैरे ज्यांना जखम किंवा खरचटलेले असेल अशांनी काय करायचं तर त्या रुग्णाच्या दूरच राहावे. त्याच्यानंतर अशा रुग्णाची प्रस्तुती करू नये किंवा प्रस्तुती करण्याची वेळ जरी आली तर काय करावे तर व्यक्ती गाऊन मास्क वापरावा. तसेच डबल ग्लोव्ज ही वापरावे. तर अशा रुग्णाची प्रस्तुती करण्याच्या वेळेस काय करा तर गाऊन आणि मास्क, तोंडाला मास्क वापरावं, डबल ग्लोव्ज तळून प्रस्तुती करावी. वापरलेल्या सर्व वस्तूचे डिसइन्फेक्शन करूनच मग स्वच्छ धुवून स्टेरिलायझेशन करावे. तर अशी जी वस्तू आहे जे अशा रुग्णासाठी वापरलेली जी वस्तू आहे तर या वस्तूचे सर्व डिसइन्फेक्शन करूनच मगच ते स्वच्छ धुवून व स्टेरिलायझेशन करावे. रक्ताने भिजलेले सर्व वस्तू, हत्यारे व जखमांच्या ज्या तशा प्रथम डिसइन्फेक्शन कराव्यात. नंतरच स्वच्छ करून निर्जंतुकी करून घ्याव्यात जेणेकरून व्हायरस बीचा प्रसार होणार नाही. तर अशा प्रकारे याच्यावरची जे ट्रीटमेंट आहे हे स्वतः व इतरांना होणार नाही याची पूर्णपणे काळजी या ठिकाणी घेतली जाते. त्याच्यानंतर गरोदरपणावर व गर्भावर याचा प्रसूतीवर होणारे परिणाम काय आहेत? तर गरोदर स्त्रीस हा रोग झाल्यास त्याची तीव्रता वाढते. जी गरोदर महिला आहे जर तिला हा रोग झाल्यास तर त्याची तीव्रता ही जास्त प्रमाणात वाढते. प्लॅसेंटा मार्फत व्हायरस बी गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतात. तर प्लॅसेंटा मार्फत जो व्हायरस बी आहे तो गर्भाशयामार्फत पोहोचू शकतो. ठीक आहे. गर्भाशयाला व नवजात बालकांसाठी यांचा संसर्ग झालेला आढळतो. गर्भाशयाला आणि नवजात बालकाला गर्भाशयामध्ये जे नवजात बालक आहे त्याला झालेला संसर्ग सुद्धा याच्यामध्ये आढळतो. जनन मार्गातून बाहेर येत असताना तेथील दूषित घटकामुळे नवजात बालकास संसर्ग होऊ शकतो. मातेच्या दुधातून संसर्ग
होऊन काही बालकास हा आजार सौम्य स्वरूपात झालेला पाहावयास मिळते, पण मातीस व गर्भाशयास होणारे परिणाम व्हायरस बी प्रमाणेच आहेत. पण काय आहे तर मातेला आणि गर्भाशयाला होणारे जे परिणाम आहेत ते व्हायरस बी प्रमाणेच आहेत. तर हे झाले गरोदर गर्भावर होणारे प्रसूती होणारे परिणाम. गरोदरपणात प्रसूतीवर होणारे परिणाम जे आहेत हे व्हायरस बीचे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय अडचण? तर हा जो क्वेश्चन आहे व्हायरस बी, हेपॅटायटिस बी असे त्याला म्हणतात, तो आहे पूर्ण 15 मार्क्ससाठी तुम्हाला पेपरमध्ये येतो. ANM ला सुद्धा आहे आणि JNM ला सुद्धा आहे. हा MP क्वेश्चन आहे पूर्ण 15 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे लाईव्ह क्लासमध्ये एड्स. तर सर्व विद्यार्थ्यांनी लाईव्ह क्लास आज दुपारी 3 वाजता अटेंड करावा. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.